ही हॉन्टेड स्टोरी मुंबई लोकल ट्रेनची आहे. हर्षा नावाची एक मुलगी चर्चगेटच्या एक खूप सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती आणि एके दिवशी त्यांच्या कॉलेजमध्ये एक फेस्ट सुरू होता. हर्षा ही त्यांच्या कोर कमिटीमध्ये होते आणि त्यामुळेच तिला कॉलेजमधून निघता निघता बराच उशीर झालेला. 2:30ची वेळ होती. हर्षा तिच्या कॉलेजकडून स्टेशनकडे यायला निघाली. माहिती नाही का, पण तिला खूप विचित्र वाटत होतं. ह्याच्या आधी पण तिने थोडंफार लेट ट्रॅव्हल केलेलं, पण असं तिला कधी वाटलं नाही. पण ही रात्र खूप वेगळी होती. ही रात्र अमावस्याची रात्र होती. तिला असं वाटत होतं की तिला कोणतरी बघतंय, मागून कोणतरी तिच्यावर नजर ठेवतंय. ती जशी जशी चालते तिला असं वाटत होतं की तिला कोणतरी फॉलो करतंय. तुझ्या मागे बघत तर कोणीच नव्हतं. पूर्ण रस्ता सामसूम होता. हर्षा थोडी घाबरली आणि पटकन पटकन चालू लागली. जशी ती पुढे चालते तिला कोणतरी हाक मारतंय असं वाटू लागलं. तिला कोणाच्या तरी चालण्याचे आवाज येऊ लागले. तिने मागे बघितलं तर मागे कोणच नव्हता. मागे फक्त एक भिंत होती. पण त्या भिंतीच्या कोपऱ्याला तिने बघितलं की एक विचित्र माणूस तिच्याकडे डोकावून बघतोय. हर्षा रेल्वे स्टेशनकडे पळत सुटली. तिला काहीच कळत नव्हतं. ती धावत धावत गेली, रेल्वे स्टेशनला पोहोचली. तिने समोर बघितलं एक लोकल ट्रेन होती चर्चगेट टू बोरिवली. ती पटकन चौथ्या ट्रेनमध्ये चढली, सीटवर बसली आणि सुटकेचा निश्वास घेतला. आणि जसं तिने सुटकेचा निश्वास घेतला, तिच्या मागून एक हात आला. दादा, युट्यूब मधून पैसे कसे कमवतात? अरे यार थांब यार, सांगतो नंतर. स्टोरी कंटिन्यू करू दे. हा, तर जसं तिने सुटकेचा निश्वास घेतला, तिच्या मागून एक हात आला. माझे व्हिडिओज व्हायरल का नाही झाले? अरे यार काय आहे तुझं भाई? अरे थांब ना यार, पॉडकास्ट रेकॉर्ड करू दे, नंतर सांगेन ना तुला. हा, तर हर्षा ही रेल्वे ट्रेन मध्ये चढली आणि रेल्वे स्टेशन विसरून गेलो मी. परत सांगतो तुम्हाला. आणि जशीच हर्षा आता लोकल ट्रेन मध्ये चढली आणि तिने ते सुटकेचा निश्वास घेतला, तिच्या मागून एक हात आला आणि दादा, व्हिडिओ एडिटिंग कशी करतात? अरे यार थांबा यार, ह्याला सांगतो मी. ऐक बाई. हॅलो, माझं नाव रिकी आहे आणि मला आठवतंय जेव्हा मी 10वीत होतो ना, मी पहिल्यांदा केसी नायस्टॅटला पाहिलं आणि त्याच क्षणी मला असं वाटलं की मलाही असं काही बनायचंय. मलाही फिल्म मेकर बनायचंय. मी लगेच गुगलवर गेलो आणि फिल्म स्कूल टाईप केलं आणि त्यांची फीस बघून समजलं तेरा घर जाएगा इसमें, तेरा घर इसमें चले जाएगा पूरा. त्यानंतर मी सायन्स घेतलं. वडील ऑलरेडी कर्ज काढून माझी ट्युशन फीस भरत होते, पण मला काहीही करून कॉन्टेंट क्रिएशन शिकायचं होतं. सो जेव्हा मी 12वीत गेलो, माझे बोर्ड असून सुद्धा मी एका वेडिंग फोटोग्राफरकडे इंटर्न म्हणून लागलो. आणि जेव्हा ते एडिट करायचे, मी बाजूला बसून बघायचो. त्यांच्या एक्सपेन्सिव्ह मॅकला टच करायची सुद्धा हिंमत नाही व्हायची. दिवस रात्र काम करायचो. त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात पडतो जेव्हा ते मला ओरडायचे. पण तेव्हा फक्त मी एकच विचार करायचो, त्यांच्याकडे एक चांगला PC होता ज्यावर मी एडिट करायचो आणि शिकायचो. आणि जर हाही जॉब सोडला तर मी शिकणार कुठे? बघायला गेलो तर ती माझ्या लाईफची सगळ्यात वर्स्ट फेस होती. पण त्याच फेसमध्ये मी सगळ्यात जास्त शिकलो. दिवस रात्र काम केलं, एडिट इम्प्रूव्ह केलं आणि काही महिन्यानंतर मी एका मेसेजवर बिअर बायसेप्समध्ये जॉब मिळवला. ती वेगळी स्टोरी आहे, कधी नंतर सांगेन. खूप शिकलो, खूप फेल झालो, खूप सारा कॉन्टेंट बनवला, खूप सारे क्रिएटर सोबत काम केलं आणि इतक्या वर्षानंतर फायनली माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मी माझा ड्रीम फोन घेतला, स्टुडिओ स्टार्ट केलं, टीम बिल्ड केली, त्यांच्या स्वप्नावर काम केलं, फेवरेट कॅमेरा घेतला, आई वडिलांना खुश केलं, सिल्वर प्ले बटन घेतला, युट्यूबवर 2 लाख फॉलोअर्स केले, इन्स्टावर 2.5 लाख फॉलोअर्स केले, एका होल्डिंगमध्ये फीचर झालो आणि स्वतःचा शो टाकला, तोही हाऊसफुल केला. हे सगळं फक्त एका वर्षात झालं. आजकाल नेहमी मला लोक प्रश्न विचारतात की यूट्यूबवरून पैसा कसा कमवायचा, रील्स बनवून व्हायरल कसं जायचं, माझ्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू जास्त कस्टमर कसे मिळवायचे. पण सगळ्यांना उत्तर देणं हे पॉसिबल नाहीये. बघा, आता कॉन्टेंट क्रिएशन एक लेजिट करिअर झालंय. काही रिपोर्ट अनुसार गेल्या 3 वर्षात यूट्यूबने इंडियन क्रिएटर्सला 21,000 करोडपेक्षा जास्त पैसे दिलेत. एडिटर, स्क्रिप्ट रायटर, थंबनेल डिझायनर, कॅमेरा पर्सन हे सगळे आता इंजिनियर्सपेक्षाही जास्त कमवत आहेत. आणि आता तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येक छोट्या त्या मोठ्या बिझनेसमध्ये ह्या जॉब प्रोफाईलची गरज आहे. पण एवढं सगळं असूनही ह्यावर कोणता प्रॉपर कोर्स किंवा काही स्कूल नाही आहे. आणि जे आहेत ते एकतर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत किंवा इंग्लिशमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत. आपल्या सोप्या भाषेत आणि बजेट फ्रेंडली असं काहीच नाही आहे.
मला इथे पोचायला 8 वर्ष लागले. पण जर मला कोणी सांगणारा असता, गाईड करणारा असता, एक मेंटर असता, स्ट्रॅटेजी, प्लॅन आणि हे सगळ्या गोष्टी असते, तर मी हे सगळं कदाचित 3 वर्षातही केलं असतं. बघा, वेळेची एक किंमत असते आणि गेलेला टाइम कधीच परत येत नाही. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलोय भंकस लर्न. भंकस लर्न हे 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. पहिला पार्ट आहे कॉन्टेंट मंत्र. हे त्या लोकांसाठी आहेत जे खूप जास्त बिझी आहेत, जसे वर्किंग प्रोफेशनल झाले, हाऊसवाईफ झाले, त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे, पण तरीही चांगला कॉन्टेंट बनवायचा आहे, पैसे कमवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. यात तुम्ही शिकणार आहात स्टोरी टेलिंग, की कशी स्टोरी सांगायची, कशा पद्धतीने सांगायची, जेणेकरून तुम्हाला जास्त फॉलोअर्स आणि कस्टमर मिळतील. ह्यात आपण अल्गोरिदम शिकणार आहोत, की अल्गोरिदमचा वापर करून जास्त व्ह्यूज कसे आणायचे. ह्यात आपण एडिटिंग शिकणार आहोत, शूटिंग शिकणार आहोत, AI शिकणार आहोत. आणि ह्याचे स्पेशली जे माझे व्हायरल रील्स आहेत, जे मी एडिट केले, ज्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आलेत, ते मी कसे एडिट केले, ते एडिट करतेवेळी माझ्या डोक्यात काय सुरू होतं आणि का ह्याला जास्त व्ह्यूज आले, हे सगळं मी ह्यात एक्सप्लेन केलंय. ट्रस्ट मी, जर तुमच्याकडे वेळ नाही आहे, खूप पॉवर पॅक्ड कोर्स आहे. ह्याने तुम्हाला एक्झॅक्ट रिझन मिळेल की तुमचे व्हिडिओज का व्हायरल नाही जात आहेत, तुम्हाला का व्ह्यूज नाही येत आहेत, तुम्ही नक्की कुठे चुकताय. ह्यात कॅलेंडर दिलाय, कसं तुम्ही कॉन्टेंट प्लॅन केलं पाहिजे, कसं तुम्ही ChatGPT शिकलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कॉन्टेंटमध्ये कसं तुम्ही वापरल्या पाहिजे, जे फक्त आणि फक्त 2499 रुपयामध्ये आहे. आणि दुसरं आहे 1-on-1 कोहर्ट. हे कॉलेज स्टुडंटसाठी आणि त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना ह्याच्यात अजून डीपमध्ये शिकायचं आहे, ज्यांना ह्याच्यात करिअर करायचं आहे. क्रिएटर, व्हिडिओ एडिटर, सिनेमॅटोग्राफर, सोशल मीडिया मॅनेजर, थंबनेल डिझायनर, कसंही. हा प्रॉपर 2 महिन्याचा कोहर्ट असणार आहे, ज्यात मी स्वतः आठवड्यातून 3दा येऊन तुम्हाला शिकवणार आहे. ह्यात असाइनमेंट असणार आहे, टेस्ट असणार आहेत, ज्यात आम्ही मेक शुअर करणार आहोत की तुम्ही एक एक्सपर्ट बनून निघताय. जसं फॉर एक्झाम्पल, माझ्या टीममध्ये वेदांग आणि रिया आहेत. त्यांनी लास्ट इयर इंटर्न म्हणून जॉईन केलं होतं आणि ह्या वर्षी ते फुल टाइम एम्प्लॉय आहेत. आता ते कॉलेजही करतायत आणि पैसेही कमवत आहेत, ते मजाही करतायत आणि साईड बाय साईड एक इन्कमही जनरेट करताय. आता गेल्या महिन्यातच त्या दोघांनी आयफोन घेतला. आणि त्याच प्रकारे तुम्हालाही इथे गॅरंटीड इंटर्नशिप मिळणार आहे आणि मी तुम्हाला जॉब रेडी करणार आहे. मग ते कदाचित आपल्याकडे असेल किंवा माझे जितकेही क्रिएटर मित्र आहेत, एवढ्या वर्ष जी मी घासली आहेत, तर त्या कॉन्टॅक्ट्समध्ये कुठेही जर जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, तर ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला त्यासाठी रेडी केलं जाईल. पण या कोहर्टमध्ये फक्त एक कॅच आहे, हे काही मास प्रोड्यूस कोर्स नाही आहे. हा माझा पर्सनल टाईम असणार आहे, ही माझी पर्सनल मेंटरशिप असणार आहे आणि त्यासाठी एका बॅचमध्ये फक्त 10 स्टुडंट असणार आहेत. एकदा ही ऑपॉर्च्युनिटी गेली की दुसरा बॅच डायरेक्टली 2 महिन्यानंतर सुरू होईल. तर अजिबात चान्स नका गमवू या 2 कोर्सला गो थ्रू करायचा, कारण हे कोर्स कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं, कदाचित तुमच्या कॉन्टेंटला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतो, कदाचित तुमच्या बिझनेसला खूप सारे कस्टमर मिळवून देऊ शकतो. आणि शेवटला मी फक्त तुला एवढं सांगेन की तुला माहिती आहे सक्सेसफुल, अनसक्सेसफुल आणि ॲव्हरेज लोकांमध्ये काय फरक असतं. की सक्सेसफुल लोक काहीच विचार न करता ॲक्शन घेतात. आणि आता तुला ठरवायचं तू कोणत्या टाईपचा पर्सन आहेस. आता सोशल मीडिया एवढं मोठं होतंय की प्रत्येक मिनिटाला एक नवीन क्रिएटर येतोय. तर ज्या दिवशी तू कॉन्टेंट नाही बनवत आहेस, तू त्याला चान्स देतोयस तुझ्यापेक्षा पुढे जाण्याचं. आता असं म्हणतात की AI येणाऱ्या टायमाला खूप लोकांचे जॉब खाणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे कोणते जॉब नाही खाणार, त्यात पर्सनची गरज लागते. आणि कॉन्टेंट क्रिएशन एक अशी गोष्ट आहे जिकडे गोष्टींची गरज लागते, जिकडे एंटरटेनमेंटची गरज लागते आणि ते फक्त माणूस देऊ शकतो. आणि जरी तुमची उद्या जॉब गेली तरीही तुम्हाला फरक नाही पडणार, कारण तुमच्याकडे एक दुसरा बिझनेस कायम रेडी असेल, एक दुसरी स्किल कायम रेडी असेल. तर आता हा तुमचा चान्स आहे त्या लोकांना उत्तर देण्याचं तुमच्या कामाने. तर जास्त विचार नका करू आणि एनरोल नाव. आणि जाण्याआधी मला तुम्हाला अजून एक सरप्राईज द्यायचं आहे की जेही लोक आज आपला कोर्स किंवा कोहर्ट घेणार आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट आहे अप टू 5,000 रुपीज. कॉन्टेंट मंत्राची जी किंमत आपण 499 ठेवली आहे, तो ह्या 24 तासासाठी 1999ला असणार आहे. आणि कोहर्ट ज्याची किंमत आपण 15,000 रुपये 14,999 ठेवली आहे, तो फ्लॅट 9,999ला असणार आहे. फ्लॅट 5,000 रुपये ऑफ.
आणि हे फक्त 24 तासासाठी पहिल्या 100 युजर्ससाठी आहे. त्यामुळे लवकर घ्या आणि कोहॉर्टमध्ये तर फक्त 10 स्टुडंट आहेत आणि ऑलरेडी 7 एनरोल झाले. त्यामुळे वेळ अजिबात नाहीये. पटकन वेबसाईटवर जा. डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये त्याची लिंक असेल आणि आपण भेटूया क्लासमध्ये.